भारतामध्ये एचएमपीव्हीचा पहिला रुग्ण आढळल्याच्या नंतर महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर. आरोग्य विभागाने गाईडलाईन्स प्रसिद्ध केल्याच्या नंतर राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर गुरुवारी घेणार महत्त्वाची बैठक. बंगळुरूमध्ये एचएमपीव्हीचे 2 बाधित रुग्ण आढळले. 3 आणि 8 महिन्यांच्या 2 बाळांना एचएमपीव्हीची लागण. गुजरातमध्ये सुद्धा एचएमपीव्हीचा रुग्ण आढळला. 2 महिन्याच्या बाळाला एचएमपीव्हीची लागण. अहमदाबादमधल्या चांदखेडा परिसरामधल्या खासगी रुग्णालयामध्ये रुग्ण दाखल. महाकुंभ मेळ्यावरती एचएमपीव्हीचं सावट. चीनमधून येणाऱ्या पर्यटकांवरती बंदी घालण्याची महंतांची मागणी. कुंभमेळ्यामधल्या महंतांनी पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र. एचएमपीव्ही या नव्या व्हायरसचा शेअर बाजारावरती परिणाम. परकीय गुंतवणूकदारांकडून समभागांची विक्री. चीनमधल्या एचएमपीव्ही विषाणूमुळे शेअर बाजार कोसळला. गुंतवणूकदारांचं 10 लाख कोटी रुपयांचं नुकसान. सेन्सेक्स 1258 अंकांनी कोसळून 77,964 तर निफ्टी 388 अंकांनी कोसळून 23,616 वर. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये जोरदार विक्री. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये एचएमपीव्ही बाधित कोणताही रुग्ण नाही. नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं. आरोग्य सेवा संचालनालयाचं आवाहन. सर्वपक्षीयांच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतली. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी तसंच पदभार स्वीकारल्याच्या नंतर भेट घेतल्याची धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. सरपंच हत्येच्या प्रकरणी धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून हटवण्याच्या मागणीसाठी राज्यपालांकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ. संभाजीराजे छत्रपती वडेट्टीवार, ज्योती मेटे, बजरंग सोनावणे, अंबादास दानवे, सुरेश धस यांनी घेतली राज्यपालांची भेट. संभाजीराजे छत्रपतींकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी. धनंजय मुंडे वाल्मिक कराडचे बॉस, त्यांचा राजीनामा घ्यायला हवा. याआधी सुद्धा अनेक नेत्यांनी आरोप झाल्यावरती राजीनामा दिलाय. संभाजीराजे छत्रपतींचं वक्तव्य. सरपंच हत्या प्रकरणामध्ये आरोपींना फाशीच व्हावी, पण आरोप सिद्ध झाले नसताना राजीनामा घेणं योग्य नाही. मंत्रिपद काय सहज मिळत नाही. छगन भुजबळांची प्रतिक्रिया. देशमुख हत्या प्रकरणामध्ये जातपात आणू नये, जितेंद्र आव्हाड यांचं आवाहन. कलम 302 मध्ये वाल्मिक कराडला आरोपी करावं आणि धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, आव्हाड यांची मागणी. सरकारकडून मुंडे आणि कराडला वाचवण्याचा प्रयत्न सुरू, आव्हाड यांचा आरोप. सुरेश धस यांच्या आरोपांचा नेमका संदर्भ माहिती नाही, पण त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते मुख्यमंत्र्यांना द्यावेत, म्हणजे ते एसआयटीला देता येतील. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. देशमुख हत्या प्रकरणामध्ये प्रामाणिक अधिकारी चौकशीसाठी नेमावे. शहाजी उमप यांच्यासारखे अधिकारी नेमा, संभाजीराजे छत्रपती यांची मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणामधल्या 4 आरोपींची केस जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या समोर हजेरी. या 4ही आरोपींची सीआयडी कस्टडी आज संपली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मकोकाची चाचपणी. सीआयडीकडून हालचाली सुरू असल्याची सूत्रांची माहिती. आतापर्यंत 5 आरोपींना अटक. 1 आरोपी अद्यापही फरार. सुरेश धस यांनी जाहीरपणे कोणतीही वक्तव्य करू नयेत. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी टोचले सुरेश धस यांचे कान. धस यांनी सरकारकडे आणि पक्षांतर्गत मंचावरती मत मांडावं, बावनकुळेंचं वक्तव्य. मनोज जरांगेंच्या विरोधामध्ये बीड, परळी आणि अंबाजोगाईमध्ये गुन्हा दाखल. परभणीमधल्या मोर्चामध्ये धनंजय मुंडेंबाबत केलेल्या वक्तव्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये 24 तासामध्ये 3रा गुन्हा दाखल. संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हा ही तत्परता दाखवणं गरजेचं होतं. गुन्हा दाखल झाल्याच्या प्रकरणी मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया. आता मुंडेंचे गुंड धनंजय देशमुखांना धमक्या देतात, याबद्दल बोलायचं नाही का, जरांगेंचा सवाल. शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. बीड आणि परळीमधल्या गुंडांपासून लोकप्रतिनिधींना धोका. सरकारने सुरक्षेचा आढावा घ्यावा आणि लोकप्रतिनिधींना सुरक्षा पुरवावी, पत्राच्या माध्यमातून मागणी. राज्यपालांच्या भेटीच्या नंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले. खासदार बजरंग सोनावणे, संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड हे भेटीसाठी वायवी चव्हाण सेंटरवर. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांच्यावरती होणाऱ्या अश्लील टिप्पणीच्या संदर्भात कारवाई करावी. भाजप महिला प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चित्रा वाघ यांची मागणी. सहपोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांची घेतली भेट.
अंजली दमानिया आज घेणार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. बीडमधल्या हत्येच्या प्रकरणामुळे दमानिया यांना धमक्यांचे फोन सुरू असल्यामुळे भेट होणार. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची सुद्धा भेट घेतली जाणार. आमदार सुरेश धस यांनी अजित पवारांची माफी मागितली. परभणीमधल्या मोर्चाच्या वेळी अजितदादांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात धस यांच्याकडून दिलगिरी. बुलडाण्याच्या सिंदखेड राजामध्ये ओबीसींचं जरांगेंच्या विरोधामध्ये आंदोलन. धनंजय आणि पंकजा मुंडेंच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची मागणी. धनंजय मुंडेंच्या आरोपींवरती वरद हस्त. देशमुखांच्या हत्येची चौकशी निष्पक्ष होण्यासाठी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, विजय वडेट्टीवारांची मागणी. महाविकास आघाडीच्या आणखी 6 पराभूत उमेदवारांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव. सलील देशमुख, राहुल कलाटे, रमेश बंग, जयश्री शेळकेंची विधानसभा निवडणुकीवरती आक्षेप घेऊन निवडणूक रद्द करण्याची मागणी. भुजबळांच्या नाराजीवरती इतरांनी भाष्य करू नये. खासदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माणिकराव कोकाटेंसह राष्ट्रवादीच्या नेत्यांना तंबी. संजय गायकवाड यांच्या पोटामध्ये जे होतं तेच ओठावरती आलं. अशांना आमदार पदावरती राहण्याचा अधिकार नाही. पक्षश्रेष्ठींनी त्यांचा राजीनामा घ्यावा, विजय वडेट्टीवारांची मागणी. काही भिक्षेकरू हे गाड्यांनी शिर्डीमध्ये आणले जातात. त्यामधील काही नशेखोर आहेत. अशा लोकांमुळे गुन्हेगारी वाढतीये. पोलिसांनी याकडे लक्ष द्यायला हवं. सुजय विखेंच्या संदर्भात शिरसाटांची प्रतिक्रिया. मतदार हा मालकच असतो, त्याच्यामुळेच आपण असतो. अजित पवारांच्या वक्तव्यावरती प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. मत दिली म्हणजे माझे मालकच झालेला नाहीत, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. छत्तीसगडमधल्या विजापूर जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला. पोलिसांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनाला नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोटकांच्या मदतीनं उडवलं. 8 पोलीस आणि 1 चालक असे 9 जण शहीद. विजापूर जिल्ह्यामधल्या बेदरे कुटू या रोडवरची घटना. गुंतवणूकदारांची फसवणूक करून टोरस कंपनीचा मालक फरार. मुंबई आणि नवी मुंबईमधल्या सर्व शाखांना लागलं टाळं. सानपाडा इथल्या टोरस कंपनीच्या शाखेवरती अज्ञातांकडून दगडफेक. दादरमधील शाखेच्या बाहेर सुद्धा गुंतवणूकदारांची गर्दी. मुंबईमधल्या ताज हॉटेलच्या बाहेर एकाच नंबरच्या 2 गाड्या सापडल्या. दोन्ही गाड्यांचे नंबर सारखेच असल्यामुळे खळबळ. तर हप्ते भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे गाडीचा नंबर बदलला. मुंबईच्या ताज हॉटेलच्या बाहेर एकाच नंबरच्या 2 गाड्या आढळल्याच्या प्रकरणी गाडी नंबर बदललेल्या चालकाची कबुली. पुण्यामधल्या परांजपे बिल्डरच्या विरोधामध्ये परांजपे टाउनशिपमध्ये राहणाऱ्यांचं मूक आंदोलन. बिल्डरनं पाणी पुरवठा, वीज पुरवठा खंडित केल्याचा रहिवाशांचा आरोप. तर रहिवाशांनी 10 वर्षांचा मेंटेनन्स दिला नसल्याचं परांजपे बिल्डरचं प्रत्युत्तर. दिंडोशी विधानसभा मतदारसंघामध्ये पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू हे आक्रमक. पाण्यासाठी ठाकरे गटाचा मोर्चा. महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून तोडगा काढण्याचं आश्वासन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सोशल मीडियावरून धमकी देणाऱ्याला 24 तासांच्या आतमध्ये अटक. हितेश धेंडे असं इंस्टाग्रामवरून धमकी देणाऱ्याचं नाव. शिवसेनेचे विभाग प्रमुख परेश चाळके यांनी केली होती तक्रार. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेकडून मकोका कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल. हत्येच्या मागे 1 नव्हे तर 3 कारणं असल्याचा पोलिसांचा कोर्टामध्ये दावा. सूत्रांची माहिती. धाराशिव जिल्ह्यामधल्या बावीमध्ये पाण्याच्या वादामधून 3 जणांचा मृत्यू. शेतीला पाणी पुरवठा करणारी विहीर कुणाची, यावरून भावकीमध्ये वाद. यावेळी झालेल्या हाणामारीमध्ये वडील, मुलगा आणि पुतण्याचा मृत्यू. उद्यापासून नागपूर जिल्ह्यामधल्या प्राणी संग्रहालय बंद राहण्याची शक्यता. बर्ड फ्लूमुळे नागपूरमधल्या गोरेवाडामधील 3 वाघांच्या मृत्यूच्या नंतर प्राणी संग्रहालय बंद ठेवण्याचे केंद्र शासनाचे निर्देश. नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरची माफसूच्या पथकाकडून पाहणी. 3 वाघ आणि 1 बिबट्याच्या मृत्यूच्या नंतर केंद्र आणि राज्य सरकारकडून रेस्क्यू सेंटरची प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषणा. संवर्धनाच्या विकास कामाच्या यादीमध्ये राज्यामधील ऐतिहासिक धार्मिक स्थळांचा समावेश करून भरीव तरतूद करावी. दिल्लीमधील नगर विकास विभागाच्या बैठकीमध्ये खासदार नरेश म्हस्के यांची मागणी.
राज्य मंत्रिमंडळाची उद्या महत्त्वाची बैठक सकाळी 11 वाजता मंत्रालयामध्ये बैठकीचं आयोजन। या बैठकीमध्ये कोणते महत्त्वाचे निर्णय होणार याकडेही लक्ष। उद्धव ठाकरेंनी बोलावली मुंबई शहरामधल्या उपविभाग प्रमुखांची बैठक। महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीच्या अनुषंगाने उपविभाग प्रमुखांना उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। खार पूर्वेमधल्या झोपडपट्टीधारकांचं पुनर्वसन होईपर्यंत निष्कासन आदेशाला तात्काळ स्थगिती द्या। आमदार वरुण सरदेसाई यांचं निवेदन। पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत केली चर्चा। नाट्यगृहांमध्ये मराठी चित्रपट दाखवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची सहमती। मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये जागा मिळत नसल्यामुळे नाट्यगृहांमध्ये जागा मिळावी यासाठी राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागानं केली होती मागणी। जळगावमध्ये सुरू असलेल्या 23व्या बालगंधर्व महोत्सवाचा समारोप। व्हायोलिन आणि जिओ श्रेड या अनोख्या शास्त्रीय संगीताच्या जुगलबंदीने महोत्सवाचा समारोप। धाराशिवच्या वाशी तालुक्यामधल्या बावी पिढीमध्ये पारधी समाजाच्या 2 गटामध्ये हाणामारी। 14 जणांचा मृत्यू। शेतामध्ये पाणी देण्यावरून वाद झाल्याची माहिती। 10 संशयितांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। भाजपचे आमदार हरीश पिंपळेंनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना अकोला शासकीय विश्रामगृहामध्ये डांबलं। विमा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे 530 शेतकऱ्यांना पंतप्रधान कृषी विमा योजनेचा लाभ मिळाला नसल्यामुळे पिंपळे संतप्त। गोंदियाच्या गोरेगाव पंचायत समिती समोर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं आंदोलन। सुधारित किमान वेतन फरकाची रक्कम योग्य रीतीनं द्यावी यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन। आणि आताची एक ब्रेकिंग बातमी बघूया। सरपंच संतोष देशमुख हत्येचं प्रकरण सध्या समोर आलंय आणि यामधल्या 3 आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार यांना आता पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणी या 3 आरोपींना अटक करण्यात आलेली होती। या तिन्ही आरोपींकडून अधिकची माहिती घेतली जाते। अधिकचा या प्रकरणाचा तपास केला जातोय आणि आता या तिन्ही आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आणि यानंतर पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये घडणाऱ्या घटनांची रुग्णालय प्रशासनाकडून दखल। मनुष्यबळ कमी असल्यामुळेच अशा घटना घडत असल्याचं जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या आलं निदर्शनास। गुरु गोविंद सिंह यांच्या जयंतीच्या निमित्ताने मुंबईच्या खालसा महाविद्यालय परिसरामध्ये मेडिकल लंगर या अंतर्गत MRI, सीटी स्कॅन, रक्त तपासणीसारख्या सेवा गरजूंसाठी अत्यल्प दरात। कोल्हापूरमध्ये पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सवाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती। सांगली आणि कोल्हापूरला पुराचा फटका बसणार नाही याची काळजी घेऊ मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। वाशिममधल्या शिवनी इथे अज्ञातानं पाण्याच्या टाकीमध्ये तणनाशक टाकल्यामुळे 4 एकर शेतामधल्या हरभऱ्याचं नुकसान। या प्रकरणी अज्ञाताच्या विरोधामध्ये मंगळूरपीर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। भंडाऱ्यामध्ये वाघाची शिकार करून त्याचे 2 तुकडे करून झंझेरियाच्या जंगलामध्ये फेकल्याचा प्रकार समोर। मागील 8 दिवसांमधल्या वाघाच्या मृत्यूची ही दुसरी घटना। माथेरानच्या दस्तुरी वाहनतळावरती एका मद्यधुंद कार चालकाची एका घोड्यासह 4 वाहनांना धडक। पोलिसांनी मद्यधुंद कार चालकाला ताब्यात घेतलं। मुंबईतल्या आरे कॉलनीमधल्या पिकनिक पॉइंटजवळ काल रात्री भीषण अपघात। ट्रकच्या धडकेमध्ये 2 दुचाकीस्वारांचा मृत्यू। बेजबाबदारपणे हे तरुण दुचाकी चालवत असल्याचा व्हिडिओ सुद्धा आला समोर। ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात। पश्चिम रेल्वेच्या वलसाड एक्सप्रेसचे डबल डेकर डबे कालबाह्य करण्यात आले आणि त्यामुळे गुजरात आणि पालघरमधून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल। डब्याला लटकून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास। पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवरती मिळणार विमानतळासारख्या सुविधा। मुंबईमधल्या प्रमुख स्थानकांवरती डिजिटल लाऊंज, चार्जिंगसाठी प्लग पॉइंट, वायफाय, कॅफे, खुर्च्या, टेबल आणि सोफा यासारख्या सुविधा प्रवाशांना पुरवल्या जातील। दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 या मार्गिकेच्या डेपो मार्गामध्ये बदल करण्याच्या हालचाली सुरू। सुभाषचंद्र स्थानकापासून मिठागरांच्या जमिनीवरून उत्तनपर्यंत ही मार्गिका नेण्याचा विचार।
येत्या 3 दिवसांमध्ये राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. उत्तरेकडच्या अतिशीत वारे राज्यामध्ये येत असल्यामुळे राज्यामध्ये हुडहुडी अधिक जाणवणार. भंडारा जिल्ह्यामधील गारठा वाढलाय. मागील 3 दिवसांपासून ग्रामीण भागामध्ये पुन्हा एकदा शेकोट्या पेटायला सुरुवात झाली आहे. अहिल्यानगरमध्ये वातावरण बदलाचा. फळबागांना फटका. संत्र्याच्या पिकावरती काजळी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादन घटलं. एपीएमसी मार्केटमध्ये केसर आंब्याची पहिली पेटी दाखल. विधिवत पूजा करून आंब्याच्या व्यापाराला सुरुवात. 5 डझनच्या पेटीला 15,000 रुपयांचा भाव. आठवडाभरामध्ये हापूस आंब्याची पहिली पेटी सुद्धा दाखल होणार. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती शेतीमालाचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार. शेतकऱ्यांना डिजिटल आय कार्ड देऊन त्या माध्यमातून शेतीमाल लिलावाचे संपूर्ण व्यवहार आता केले जाणार. रायगडमधल्या नाणेघोळ गावामधल्या राजेंद्र कदम यांनी मुंबईमधली नोकरी सोडून ड्रॅगन फ्रूटची शेती सुरू केली. प्रायोगिक शेती करून 6 ते 7 लाखांचं उत्पन्नही मिळवलं. पाटण्यामधल्या गांधी मैदानामध्ये आंदोलनाचं प्रकरण. जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. 25,000 रुपयांच्या जातमुचलक्यावरती जामीन मंजूर झाला होता, मात्र बेल बॉन्ड न भरल्यामुळे न्यायालयीन कोठडी. मुकेश चंद्राकार हत्या प्रकरणामधील मुख्य आरोपी सुरेश चंद्राकारला हैदराबादमधून अटक. विजापूरचे एसपी जितेंद्र यादव यांची माहिती. काँग्रेसकडून दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध. महिलांसाठी प्यारी दीदी योजनेची घोषणा. महिलांना योजनेच्या अंतर्गत दरमहा मिळणार 2,500 रुपये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जम्मूच्या नवीन रेल्वे विभागाचं आणि तेलंगणामधल्या चारलापल्ली न्यू टर्मिनल स्टेशनचं केलं उद्घाटन. रायगड रेल्वे विभागाच्या इमारतीची पायाभरणी सुद्धा केली. बंगळुरूच्या आरएमबी सेकंड स्टेज भागामध्ये भाड्याने राहणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनियरच्या घरामध्ये आढळले 4 जणांचे मृतदेह. सामूहिक आत्महत्या की घातपात या संदर्भामध्ये चौकशी सुरू. इंडिया गेटचं नाव बदला. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची मागणी. पंतप्रधान मोदींना पत्र लिहून इंडिया गेटचं नाव भारत माता द्वार करण्याची मागणी. हिमाचल प्रदेशमधल्या लाहौल स्पितीमध्ये बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत. हवामान खात्याकडून शिमल्यासह राज्यामधल्या 6 जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट. जम्मू काश्मीरच्या गुलमर्ग रस्त्यावरती सुद्धा बर्फ साचला. महामार्गावरील बर्फ हटवण्याचं काम सुरू. पर्यटकांना काळजीपूर्वक प्रवास करण्याचं आवाहन. उत्तराखंडच्या औलीमध्ये पर्यटकांनी लुटला बर्फवृष्टीचा आनंद. रोपवेवरून दिसणारं सुंदर दृश्य बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी. जम्मू काश्मीरच्या गांदरबलमध्ये जोरदार बर्फवृष्टी. मशीनच्या मदतीनं रस्त्यावरचा बर्फ हटवण्याचं काम सुरू. तर जम्मू काश्मीरच्या सोपोर आणि बारामुल्लामध्ये सुद्धा जोरदार बर्फवृष्टी. संपूर्ण परिसरावरती बर्फाची चादर. हिमाचलच्या चंबामध्ये सुद्धा जोरदार बर्फवृष्टी. हिमस्खलनाच्या भीतीने ट्रेकिंग न करण्याचं प्रशासनाचं आवाहन. खराब हवामानामुळे पश्चिम जर्मनीमधली विमानसेवा विस्कळीत. खराब हवामानामुळे फ्रँकफर्ट विमानतळावरून हवाई उड्डाणं रद्द. तर म्युनिक विमानतळावरती एकच धावपट्टी कार्यरत. उत्तर इंग्लंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी आणि खराब वातावरणामुळे विमानसेवा सुद्धा विस्कळीत. न्यूयॉर्कमधल्या अनेक भागामध्ये बर्फाची चादर. बर्फवृष्टीमुळे नागरिकांच्या अडचणी मात्र वाढल्या. मध्य अमेरिकेच्या अनेक भागामध्ये जोरदार बर्फवृष्टी. अनेक दशकांच्या नंतरची सर्वाधिक बर्फवृष्टी होण्याची हवामान विभागाकडून भीती व्यक्त. उत्तर पश्चिम चीनच्या शांग्सी आणि हाँगकाँगला जोडणारी हायस्पीड ट्रेन सुरू झाली. शांग्सी, हेनान, हुबेई, हुनान यासारख्या अनेक मोठ्या शहरांना याचा फायदा होणार. हिजबुल्लाचा नेता नसरल्लाच्या मृत्यूला 100 दिवस पूर्ण. लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये शोकसभेचं आयोजन. वेस्ट बँकमध्ये इस्रायली सैनिकांचा हल्ला. पॅलेस्टिनी सुरक्षा रक्षकाचा मृत्यू. हमासशी संबंधित दहशतवादी असल्याचाही दावा. मध्य गाझामधल्या शिबिरांवरती इस्रायलचे हल्ले. 5 जणांचा मृत्यू तर गेल्या 24 तासांमध्ये 88 जणांचाही मृत्यू.
हमासकडून 34 पोलिसांची सुटका करण्यासाठी मान्यता. मात्र इस्रायली सैन्य गाझामधून परत येईल आणि कायमस्वरूपी युद्धविराम होईल तेव्हाच पोलिसांना सोडलं जाईल, हमासची माहिती आहे. पाकिस्तानमधल्या 6 बहिणींच्या लग्नाची जगभर चर्चा. 6 भावांसोबत केला निकाह. सर्वात छोटी मुलगी प्रौढ होईपर्यंत थांबले मोठे भाऊ आणि बहिणी. फ्रेंच चित्रपट एमिलिया पेरेझला सर्वोत्कृष्ट चित्रपट, तर ब्रॅडी कॉर्बेट यांना द ब्रुटालिस्ट चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा गोल्डन ग्लोब पुरस्कार. पायल कपाडियाचा ऑल वी इमॅजिन ॲज लाईट याला एकही पुरस्कार नाही. जॉर्ज सोरोस, मेस्सी याच्यासह 19 जणांना अमेरिकेचा सर्वोच्च पुरस्कार. जो बायडन यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.